बारकाबाई बघा, काही मजूर एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 2/3 पट केल्यास त्या कामाच्या 5/3 पट काम किती दिवसात संपेल असा प्रश्न काळकाम वेग या घटकावर आधारित. इथं काही मजूर म्हणजे इथं प्रश्न म्हणायचे असा की पूर्वीचे मजूर किती बाबा, तर ते चलपद यम दर्शवून पूर्वीचे मजूर आम्ही यम समजायचे. उदाहरणार्थ चलपद यम वापरून एक काम म्हणजे कोणतं काम, याला आम्ही पूर्वीचं काम म्हणायचं. पूर्वीचं काम ते कोणतं काम, तर त्यासाठी इथं डब्ल्यू हे चलपद वापरा. काम किती दिवसात पूर्ण करतात, तर 30 दिवसात पूर्ण करतात असं गणित म्हणते. याला पूर्वीचे दिवस असंच लिहा. पूर्वीचे दिवस किती दिवसात काम पूर्ण करतात, तर 30 दिवसात. ही रास 1, याला रास 1 असं म्हणायचं. गणितानं सांगितलेली टर्म कंडिशन कोणती, पुढं वाचा. गणित म्हणते मजुरांची संख्या पूर्वीच्या 2/3 पट केल्यास, म्हणजे नवीन मजूर हा प्रश्न इथं उपस्थित होतो. मग नवीन मजूर किती हा प्रश्न, मजुरांची संख्या पूर्वीच्या 2/3 पट करायची. म्हणजे पूर्वीचे मजूर कोणते, यम, याच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. हे चा ची चे शब्द आले गुणाकार, ही गोष्ट लक्षात ठेवा. कंच याचा अर्थ असा, च म्हणजे चाची चेची पद सोडत असताना नित्य गुणाकार. नवीन मजुराची संकल्पना, मजुरांची संख्या पूर्वीच्या 2/3 पट, म्हणजे पूर्वीचे मजूर यम याच्या 2/3. आता याला संक्षिप्त करा, 2 यम छेदस्थानी 3 ही होईल नवीन मजुरांची संख्या. त्या कामाच्या असं केल्यास त्या कामाच्या 5/3 पट काम किती दिवसात संपेल. आता त्या कामाच्या 5/3 पट काम म्हणजे किती काम. इथं एक नवीन प्रश्न, नवीन काम कोणतं, त्याचं स्वरूप काय. त्या कामाच्या हा जो शब्द प्रयोग आहे म्हणजे त्या कामाच्या 5/3 पट काम म्हणजे किती काम बाबा. ते काम कोणतं, जे आम्ही डब्ल्यू समजलं, या डब्ल्यूच्या 5/3 पट काम म्हणजे किती काम. इथं संक्षिप्त करा, डब्ल्यू गुणिला 5 यांचा गुणाकार 5W छेदस्थानी 3 हे झालं नवीन काम. लेकरांनो, आता ही माहिती इथं समीकरणबद्ध करा. कशी करायची सर, तर इथं मजूर, दिवस आणि काम म्हणजे यम गुणिला डी छेदस्थानी डब्ल्यू अशी मांडणी. याला रास 1 म्हणायचं, गोष्ट लक्षात घ्या. यम गुणिला डी छेदस्थानी डब्ल्यू याला लेकरांनो रास 2 असं म्हणायचं. मग आता यम कोणता, पूर्वीच्या राशीतला यम म्हणजे हे पूर्वीचे मजूर यम आहेत. लक्ष द्या, काम 30 दिवसात करतात. डी म्हणजे दिवस आणि काम कोणतं आहे, तर हे डब्ल्यू. पहिल्या राशीची ही मांडणी. आता पुढच्या राशीची. नवीन मजूर किती आहेत, 2 यम छेदस्थानी 3, 2 यम छेदस्थानी 3. त्याच्यासोबत गुणिला डी आहे. आम्हाला ते डी काढायचा म्हणून दुसऱ्या राशीतील डी हा असाच ठेवा. याला भागीला काम कोणतं, हे 5W छेदस्थानी 3. त्या कामाच्या 5/3 पट काम म्हणजे हे काम 5W छेदस्थानी 3. 5W आणि छेदस्थानी 3 गोष्टी लक्षात घ्या. लेकरांनो, ह्या 2 राशी परस्परांना भागीला आहेत. म्हणजे इथं यम छेदस्थानी डब्ल्यू, इथं यम छेदस्थानी डब्ल्यू हा अपूर्णांक खलास होतो. 2 राशी परस्परांना भागीला असल्यामुळे. मग इकडं उरलं काय हो, तर इकडं उरले लेकरांनो 30 हे दिसत असतील तुम्हाला. आता इकडं काय उरलं, तर 2/3 त्याच्यासोबत गुणिला डी आणि इथं भागीला 5/3 उरले. लक्ष द्या. आता हा जो बनला हा संयुक्त अपूर्णांक बनला लेकरांनो. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद म्हणजे हे 3. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशस्थानी घ्यावा लागत असतो. ह्या काही गोष्टी प्रत्येक गणिताला असलेले हे काही गुणधर्म बारकावे पक्के लक्षात ठेवा. मग आता हे 30 बराबर इकडं 2/3
याच्यासोबत गुणीला डी आहे. या 3ची रवानगी इथं होते. आता खाली राहतात फक्त हे 5. ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील म्हणजे हा छेद आणि त्याच्यातील छेद 3 हा अंशस्थानी घ्यावा लागतो गुणीला स्वरूपात. लक्ष द्या. म्हणजे या 3साठी हे 3 खलास. इकडं उरलं का आमचं समीकरण आता तर 30 बराबर 2/5 त्याच्यासोबत डी गुणीला आहे. आता याला इकडं थोडंसं वळतं करू तुम्हाला स्पष्ट दिसावं. 30 बराबर 2/5 डी या 30कडे येताना 5 गुणीला भागीला 2 का मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल, भागीला असेल, गुणीला छेदस्थानी असेल, अंशस्थानी असेल, छेदस्थानी अधिक असेल, वजा असेल, अधिक मांडावी लागते. ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. हा भाग 15 जातो सर. म्हणजे 15 गुणीला 5 बराबर हा डी. 15×5 = 75 हे दिवस म्हणजेच हे दुसऱ्या राशीतील डी. उत्तर आमच्या प्रश्नाचं. त्या कामाच्या 5/3 पट काम किती दिवसात संपेल तर 75 दिवस. हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.